मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल गुढीपाडव्याचा आणि गाडी आणलेला, म्हणजे तो काल आत्ता सकाळी अपलोड केला आहे आणि दुसरा दिवस आहे आजचा. आणि आता आम्ही निघालो आहे मुळशीला, म्हणजे थोड्या वेळाने जायचं आहे. पण मी पहिल्यांदा आता चाललो आहे गॅस भरायला, कारण थोडंसं वैष्णवीने आहे आवडतं ते घरचं, तर तोपर्यंत म्हटलं गॅस भरून यावं, कारण गॅस सगळा संपलेला आहे. तर आता मी चाललो आहे गॅस भरायला. पहिल्यांदा गॅस भरून यायचा, गव्हाचं एक पोतं ते घेऊन जायचं मुळशीला, 70 किलोचं काहीतरी आहे. तर आवरलं वगैरे आणि निघते आम्ही मुळशीला. तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आजचा लास्ट कधी गावाला गेलो त्यावेळेस बाहेर नेलं होतं वैष्णवीला नाणीला, तर त्यामुळे म्हणलं आता चला जाऊया, भरपूर दिवस झालेत गेलो नाही. तर चला जाऊया, बघू आजचा दिवस कसा होतोय, काय होते. फणस वगैरे काजू करवंद काही काही तिकडं आलं आहे ते. तर लेट्स गो, पहिल्यांदा गॅस भरू. कुठं बाहेर जायचं म्हणलं की पहिला फटका बसतो डायरेक्ट 1000 ते 1500 रुपयाचा, कारण CNG किंवा पेट्रोल. आता तर गाडीतलं CNG पण संपलं आहे आणि पेट्रोल पण संपलं आहे. पेट्रोल पण थोडंच आहे, म्हणजे चालू करायला पुरतं गाडी. CNG बसलं तर CNG डायरेक्ट 900 रुपयाचं वगैरे बसून फुल करायचं म्हणल्यावर. नुसता खर्च लाईफमध्ये, खर्च विषयच नाही. बाहेर जायचं म्हणलं तरी खर्च, कामाला जायचं म्हणलं तरी खर्च, कधी संपायचं हे खर्च, कधी येणार पैसा आपल्याला. काहीच गर्दी पाहिजे, काहीच. एक नंबर काम झालं आपलं, एक नंबर, काहीच गर्दी नाही. डायरेक्ट आलो आणि डायरेक्ट नंबर लागला गाडीचा. असं कधी होतच नाही, पहिल्यांदा झाले एक नंबर. सुट्टी, काल पण सुट्टी होती, आज सुट्टी, त्यामुळं असा विषय असेल एखाद्या वेळेस. आता इथं आलो म्हणलं गर्दी नाही काय नाही, तर प्रेशरच नाही पंपावरती, त्यामुळं 10-15 मिनटं बंद ठेवले त्यांनी प्रेशर वाढवण्यासाठी. जे आयला कधीच्या काळात पहिला नंबर आला तर डायरेक्ट, तरी असलं पडं बरं त्यांचं. कधी व्हायचे CNGची कामं पाटापाटा, कधी होणार सांगा आता तुम्हीच, पाटापाटा कमेंट करा. गरम व्हायला तर गाडीत मारण्याचं बाबो. आता हवा भरली आहे गाडीच्या चारी चाकामध्ये. मानसिक हवा भरायला तयार नव्हतं, कारण आज रमजान ईद आहे, तर त्याला जायचं होतं तिकडं. तर हवा भरली, त्यापासून काहीतरी टायरला चिटकलंय का काहीतरी, फडफड 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 आवाज येतोय. बघायला लागत आता काय ते गेल्यावरती प्लास्टिक काहीतरी चिटकले वाटतं त्याला. A few moments later. आम्ही पोहोचलो आता दुबई फाट्याला. दुबई फाट्यावरून चाललोय गावात आता. त्यावरती डोंगर बिंगर भाग असे एक नंबर दिसतात. इकडं नाना पाटेकर कोणते दादा कोणत्याचं फार्म हाऊस आहे वरती. चलो आम्ही जाते घर का फार्म हाऊस दिखत आहे आपको कैसा है सीन. आणि आणि आमची रुसून बसली रस्सूबाई अयो अगं बाय बघत नाही कॅमेरा. कशी रुसली बघा, कशी लोक देते. फार्म हाऊसचं नाव बघा काय, गडधोंडा. आणि पोचलं तर 15 मिनिटं झालं इथं. स्वप्नील होता तो गेला तर कामाला. आता बसलं मी निवांत फार्म हाऊसमध्ये पाठीमागे. बघा असा विषय. तुम्हाला एक बॅगचं हे दाखवतो मी, नाव काय तुम्हाला बुक करायचं असं फार्म हाऊस तरी राज आहे तर रावडेमध्ये. तर बघा तिकडं राहण्यासाठी गार्डन वगैरे आहे पाठीमागे. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल धबधब्याचा, तर तिथलंच आहे. आता पाणी वगैरे नाही आहे, संपलं तिथलं पाणी वगैरे. इथं लॉन वगैरे बघा सगळं कसं आहे वातावरण, खतरनाक नाही. निवांत एकदम निवांत एकदम चिल, बच्ची के दिल में. आणि ह्याला बघा ते ॲपल किती आलेत, आम्हाला मला दाखवतो पुढे गेले. काहीतरी वेगळं म्हणतात, जाम. हे बघा सगळं झाड भरले, मला आवडत आहे. एक तुम्हाला दाखवतो हातात घेऊन मी. बघा हे 2 झाडं आहेत, ह्याला पण फुलं आलंय. हे बघा किती आले, ते बघा फुल भरले. हे दोन्ही झाडं फुल भरले सगळे. एक दाखवतो काढून तुम्हाला.
लहानपणी लय खायचं हे असलं, गोड लागतं पेरू सारखं. वेगळीच चव आहे. आम्ही काय करतोय? धोका खेळतोय. हा भागो, चलो इकडे 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 भागो. आम्ही निघालो आता इथून मुळशीला जायला. जास्त वेळ नाही थांबलो, तरी 1 तासभर झाला असेल, कारण की संध्याकाळी थोडंसं बाहेर जायचं अजून. त्यामुळं आता मुळशीला जाऊन परत घरी. मग चला लेट्स गो. मुळशीला आलो आणि इथला हा वडापाव नाही खाल्ला, नारायण वडापाव. म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून वडापाव होते. 5 रुपयाला 2 आणि 10 रुपयाला 4 असे काहीतरी वडापाव भेटायचे. त्यापासून वडापाव होते. आता वैष्णवींनी वडापाव होते, या खायला. टेम्पो कसा होते बघा, रांचिक 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 रांचिक. कलिंगड कापायचा कार्यक्रम चालू आहे. कलिंगड चांगलंच निघलं पाहिजे. असा फोस असतो ना, त्याचा आवाज काळ लागले काळ लागले काढ लागेल काढ काय काय लाल कडिंगड कडी परत मन लाल कडिंगड लाल कलिंगड मन 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 पटकन. चला होय, याला घेऊन जाऊ का? चाललो दादाला घेऊन जाऊ का? ए दादाला घेऊन जाऊ का? हा काय? आता आम्ही निघालो इथून, तर तिकडे चाललो होतो दादाच्या घरी. तिथून लगेच जाणार. 3:30 वाजलेले. हा लावचं डान्स करा डान्स करा तिथं डान्स करा. काय ते कोकम नीट दाखव, कोकम नीट दाखव की मला दाखव. कोकम पहिल्यांदा हातात घेतलंय मी तरी. भाऊची तिथे बसलो होतो थोड्या वेळ. आता तिथून आलो दादाची इथं, तर तिथं आलं तर तिथं आता सुन मावशीने आमसूलचं झाड दाखवलं. तर त्याला आमसूल भाव किती आलं त्याला काहीतरी गेलं डोळ्यात. थांबा हे बघा चायला हे बघा आमसूलाचं झाड आहे. किती आलेत बघा त्याला, खतरनाक आहे. या आईच्या गावात पाय एवढे बघा पिकले. ते जे लाल लाल झाले ते पिकलेत. त्याचं आमसूल कोकम सरबत वगैरे बनवतात. आणि इकडं कैऱ्या हे बघा एवढे मोठे मोठे. कोण तांबा आहे ते माहीत नाही फक्त मला, पण कैरे बघा केवढे मोठे वाटतात. आणि हे बघा तुम्हाला दुसऱ्या साईडने व्ह्यू दाखवते. ह्या फक्त असं बघत राहा किती आहेत वरती वरती वरती. हे बघा इथे पिकलेत भरपूर. नंतर हे बघा वरती हे बघा किती आहेत. हे बघा हे बघ पहिल्यांदा एवढं ते काय तू ते हा चांगलं लागतंय का? मग चांगले आंबट आहे नाही, थोडं थोडं गोड आहे. हा पहिल्यांदा एका झाडाला एवढी फळं बघितलेत. म्हणजे बोरं असतात ते पण एवढी नाही. पण हे विषयच वेगळा याचा, खतरनाक विषय दिसतो जरा. हा बघा किती किती पहिल्यांदा मी हँग झालोय असं बघून. हे एवढे इथं काय काय बघा बघ. स्ट्रॉबेरी पण आहे. स्ट्रॉबेरी
हे बघा स्ट्रॉबेरी पण आली बघा. स्ट्रॉबेरी हो तिथं पिकलेलं बघ. घे तुला खायला. हो तिकडे एक बघ. ओके शेवटच्या झाडाला जा पुढं तू सांगतो. स्ट्रॉबेरी तिकडं भुईमुग परत हे मला वाटतं आय थिंक तिळ आहेत. तिळाचं आंबट चुका आहे तिथं फुलं आहेत. आणि मी बघा हे किती घेतले तिथं कोकम. काय रे चल तिकडं वैष्णवीन ते येतात अजून मावशी. तर तिकडं चाललो आहे आम्ही आता. हे कोकम ठेवून देत होते गाडीत. तिकडं अजून आहे काही काही राहणार ते दाखवतो तुम्हाला. लय दिवसांनी आलो असं भारी वाटते. अशा राहणारल्या ज्या गोष्टी असतात ना डायरेक्ट तोडायच्या आणि यूज करायचे वापरायचे म्हणजे तर ते भारी वाटतं जरा विषय. हा नाही बघा आंबे पण केवढे मोठे आहेत. मला आय थिंक हापूसच आहे. हा बघा केवढा आहे. 4 तोडले असे अजून आहेत भरपूर. चिक्कू पण बघा चिक्कू. आज सगळं तुम्हाला फार्म हाऊस टूरच देतो मुळशीला आलो तर. तिकडं कांदे परत फणस पण आहे. फणस आय थिंक एवढी मोठी झालेली नाही आहेत लहान लहानच. हां हा बघा फणस इथं आहे तिथं आहेत वरती हे बघा छोटे छोटे हे तिथं आहेत. झाडं लय मोठे झाले. लहानपणी यायचो तर आम्ही खेळायचो होतो भरपूर. परत हे इथं वांगी मिरच्या केळी पपई सगळं ए टू झेड गोष्टी त्या बघा. 4 मँगो 4 दोस्त एक साथ. आणि तिकडं वैष्णवी आणि ती मोगरा ग मोगरा काळा काळा मोगरा. हां हां कोबी आहे वांगी आहेत मका आहे परत कांदा आहे. तिकडं भुईमुग आहे परत बघा जे पाहिजे ते इथं सगळं तुम्हाला. इथं आय थिंक मेथी आहे. तिकडे जात नाही कारण चिखल आहे तिथं पाणी दिलेलं आहे. तिकडे मिरच्या हे बघा लाल मठ पण आहे. ऍपल नाही ते थोडी रोपं घेतात उपटून ह्याच झाडाची म्हणजे आपल्याला लावायचं. आता घरी गेल्यावर ते लावतो मी आणि बघू आपण ट्राय करून येत आहेत का. आता कधी येतील ते माहीत नाही पण जस्ट ट्राय तर करू शकतो आपण लावून. नाही घेतलं कोकम. आता कोकम सरबत प्यायचं नुसतं उन्हाळा. भेळ केली आता भेळ आम्ही काही दिवसभर खाल्लंच नाही. वडापाव खाल्ला सकाळी पोहे खाल्ले होते परत मागाशी नुसतं सरबत वगैरे पिलं. आता भेळ केली सुन मावशीने. इकडे व्ह्यू बघा व्ह्यू पाणी धरण बघा समोर तुम्ही दाखव ना बघितलं दाखवलं. आता आम्ही निघालोय परत घरी. तर जवळ 5 वाजलेत. आता इथून परत अवध्याला घ्यायचं दुबई फाट्यावरून. सकाळी पण सोडलं होतं त्याला. त्याचा फोन आला मागाशी तो पण घ्यायचा आहे त्याला फोन करायचा आहे येतो म्हणलाय तो पण. तर चला आता आज आभाळ आलं आहे त्यामुळे अजून जास्त गरम होते. तर आता जाऊया. भरपूर मजा केली शेवटी. लेट्स गो बेबी. 2 hours later. वानवळ किती आणलं बघा वानवळ. ज्वारी भाजी ते विकत आणले हे विकत आणले. निर्माली कोकम विकत आणले झाडे आणि मोका राईस. आणि आता ही माझी पोरं आलेत तर अवधूत आणि संकेत. हमको छोड़ के किधर नहीं जाएंगे बच्चे मेरे बच्चे दिल के सच्चे बच्चे मेरे दिल के सच्चे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. नाही तर त्याच व्हिडिओमध्ये चालू आहे ब्लॉग. कारण की काल तिकडे गेलो उशीर झाला. उशिराने 6 वाजता वगैरे आलतो पण नंतर एका चहा वगैरे करून घरीच होतो. आणि कारण की मुंबईची मॅच आहे त्यामुळं विषयच नाही की बाहेर जायचं कुठं. मुंबईची मॅच बघितली जिंकली पहिल्यांदा आणि मुंबई काल 2025च्या या सीझनमध्ये. तर स्टार्टिंग तर झालेली आपली आता त्यामुळे काय. तर विषय असा आहे काल आलो मॅच वगैरे बघितली जेवण केलं बाकी काय कुठे गेलो नाही शूट पण केलं नाही. तर आता दुसरा दिवस ब्लॉग एंड करायचा दिवस झाला आहे.
आणि लक्षात राहत नाही एंड करायचं एकतर. तर आता एंड करतोय. आणि जी काल झाडं आणली होती त्या कोकमची, तिथली रोपं आणली होती 2-4, तर ते आता लावायचं आहे. तर त्यामुळं आलो आहे मी इथं ते टिकावं आणि ती झाडं घेऊन. तर आता ब्लॉग एंड करायचं आहे, त्यामुळं एक म्हणलं लास्टचा सीन घ्या आपलं तेवढा शूट. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ येत राहतात आपले, तर त्यामुळं सबस्क्राईब करा. चला भेटूया लवकरच नवीन अशा एका व्हिडिओसोबत. टाटा, टेक केअर, गुड बाय, जय महाराष्ट्र. एक लावलं, एक लावलं मध्ये येईल का नाही कमेंट करून सांगा. त्याला थोडंसं पाणी देत होता आणि व्हिडिओ बंद करतो तो मोठं झालं प्लॉट. चला बाय बाय. मळ्याला या मळेवाली भेटलीच नाय, अगराने माझ्या मळ्यामंदी घुसशील